सगळ्यांना. म्हणा बघू. चॅनेलवर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्रायबर करा आणि छान छान कमेंट करा. सबस्क्रायबर करा विसरू नका. स्वप्नील काय माझ्या मदतीला येईनाय व्हिडिओ बनवायला. अरे 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 घेऊ नको. आणि मी कसं तरी अब्दत निब्दत करायला लागली या. तो झालाय माझ्यावर नाराज. दीदीला बी घेईनाय आणि काय करणार. तर मी बनवते स्वयंपाक. सकाळी बघा आता हे मटण हे आणलंय, मटणाचा राडा फक्त शिजायलाच घातलं या. अजून त्याचं लय अजून कांदा कोटा सगळं आहे आणि त्याच्यात मला अजून देऊ भात परतून मागतोय. अजून तुम्हाला सांगते सुकी भाजी मागतोय. काय करतोय नुसता ऐकणं झालाय माझं काय सुद्धा. ही जी आंघोळ कपडी सगळी घरातली साफसफाई एवढं मला भरपूर काम आहे तरी तो ऐकणं झालाय. हिला बी घेईनाय. हिला खाली उतर म्हणती तर ही बी उतर नाही. व्हिडिओ बनवायला घेतलं की ही काकाला येऊन बसली या. आता ह्याच्यातनं मी कसं करायचं ते आता बघा. आता हिला खाली उतरते बघू उतरते का. दीदी ए दीदी उतर का खाली उतर. अरे बापरे ती पोर आली ती ना 2 बारकी त्याच्यामुळं ती उतरली नाहीतर नसते उतरली. इकडे ये इकडे तुला दाखवू दे. हे काय ही 2 जण आली ती म्हणून उतरली. ही आता नेमकीच आली ती हो का ही 2 चिली पिली त्याच्यामुळे ही उतरली नाहीतर उतरली नसते. ऐकत नाही अजिबात. तर मी आता परत आपला बनवते या. त्याला देते आता भात म्हणजे त्याचा थोडासा राग जाईल असा भात मिक्स हे करून घेतला आहे. जरा तेल घातलं आहे ह्याच्यामध्ये छान असं जिरं मोहरी. जिरं संपले ती जिरं नाही ती आणि कढीपत्त्याची फोडणी घालून त्याला बनवून देणार आहे. हे तर शिजतंय मटण. सकाळी मटण आणलं या इथून छान असं मस्तपैकी इकडे शिजायला घेतलं या. मसाल्याची अशी तयारी करून घेतली या. खोबरं खाली वाटीत तुम्ही बघताय. लसूण खोबरं लसूण थांब ह्याच्यात अद्रक आणि कोथिंबीर. अद्रक आहे ह्याच्या खाली धुवून स्वच्छ घेतलं या. काय हाय का घे म्हणून आले. ऐकत नाही अजिबात. सारखं हिला घ्यायलाच पाहिजे. थांब तर तेल तापलंय छान असं मस्तपैकी. ह्याच्यात थोडीशी मोहरी घालते मी. थांब ग दीदी नको ग घोटाळा करू. मोहरी घातली त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी हळद घालते त्याच्यामध्ये. हळद घातली. आता हे भात घालते एका हाताने. हे असंच बनवावं लागतं हे का. आता मिक्स करून घेते छान. त्याच्यात थोडीशी हळद मी कमीच घातली. कशामुळे घातली माहिती आहे का. आपण आता तांबडं तिखट मसाला जेव्हा भाजणार आहे का नाही तेव्हा त्याच्यात थोडीशी हळद वापरणार आहे. ते शिजाय घातले मटण त्याच्यात. आणि इथं भात असा परतून घेतला आहे छान असा कढीपत्ता हे घालून मस्तपैकी. अजून चांगला परतते मस्त आणि दाखवते. तीळ बी मस्तपैकी असं भाजून घेते ते छान असं लाल छान भाजले ते तीळ. म्हणजे हा जे सगळा मसाला आहे का नाही हा सगळा तर मी ह्याला वापरणार आहे. आपल्या ह्याला मटणाला वापरणार आहे. आता छान करून घेतलेला आहे. तर मी थोडासा नाश्ता करणार आहे. जेवायला बहुतेक 2:30-3 तर बहुतेक 3 वाजतील का 3 वाजतील. स्वयंपाक करायला काही 3 नाही पण त्याचे पप्पा कामाला गेले ती मग आल्यावर त्यांच्याबरोबर जेवणार. त्याच्यामुळं भात म्हणलं जरा परतून मी दीदी आणि स्वप्नील त्यांनी काय नाश्ता म्हणजे चहा आणि बनपाव असतो तीच खाल्लं या. आणि कामाला गेले ते मग यायला त्यांना 3 वाजतेली. मग जेवायला बी आपल्याला 3 वाजते. आलं की एक तोंड हातपाय धुवून 5-6 मिनटं लागतील जेवाय घेऊन बसणार लगेच असं. बघूया भात खायला घेते ताटामध्ये. परतला छान वाजतोय तर मस्तपैकी बघूया नंतर. चला छानपैकी आता मी नाश्ता करणार आहे. गरम तर भरपूर व्हायला लागलेला आहे. तुम्ही म्हणताल एवढ्या सकाळी नाश्ता कसा चालला आहे पण सकाळ नाही हो घाम आहे का. अरे बापरे कवा ह्या खोलीतनं बाहेर जाऊ वाटायला लागलं. या बाहेरच्या रूममध्ये स्वयंपाकाच्या खोलीत आहे ना मी. तर मटकीचं कालवण छान असं आहे. मी गरम करायला ठेवलं आहे. आणि हे दोघाला घेतलं आहे. हे मला घेतलं आहे हे स्वप्नीला घेतलं आहे. मी थोडीशी भाकर खाणार आहे. दीदीला भात चालणार आहे.
रात्रीची भाकर आहे. मला अजून भाकरी फिकरी बनवायची आहे. भाकरी हे काय बनवले नाहीत तरी हो का एवढा माझा उमा घामारा जीव आला आहे. अजून मसाला हे भाजायचा आहे. तर तुम्ही म्हणताल एवढा उशीर का केला आहे स्वयंपाकाला. तर स्वयंपाकाला उशीर होणं म्हणजे पाणी भरलं, कपडी धुली, सगळी साफसफाई केली, चहा पाणी, दिदीची आंघोळ, त्याच्यातच एवढा वेळ जातो या. त्याच्यामुळे हे सगळं उन्हातानाचं सहन करावं लागते. आत्ता वाजले 11. सकाळचा टाईम नाही हो, आता वाजले ते 11. त्याच्यामुळं ऊन पडले. मग आता व्हायला बी मला टाईम लागेल म्हणून म्हणलं जरा नाश्ता करते आणि मग नंतर ह्याच्या नादाला लागते हे का. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये मटण खाताना. सगळ्यांना बाय बाय.